आनंदस्थवीरने बघितले की महाप्रजापतीचे पाय ते सुजलेले बघून तो खूप दुःखी झाला आणि भगवंतास विनंती करू लागला, हे भगवंत, अनुमती द्या. भगवंत म्हणायला लागले, अरे आनंदा, हे ठीक नाही. स्त्रियांना दीक्षा देणं हे खूप कठीण आहे. भगवंतांनी नकार दिल्याच्या नंतर महाप्रजापती खूप दुःखी झाली आणि रडत बसली. मग काय, सर्व महिला पण दुःखी झाल्या. आता तर एक तर मुंडन करून आलो, चिवरही घालून आलो आणि ग्रहत्यागाची दीक्षाही मिळत नाही. मग आता काय करायचं? एक तर घरीही जाऊ शकत नाही आणि बाहेरही राहू शकत नाही. मग आता काय करायचं? खूप दुःखी झाल्या. त्या प्रांगणात सगळ्या जणी बसल्या. नंतर महास्थवीर आनंद भगवंतास भेटले आणि म्हणाले, हे भगवंता, महाप्रजापती आपले पालन केलेले आहे, पोषण केलेले आहे. मावशी पण आहे तुमची आणि ती आईसुद्धा झाली तुमची, कारण तिने तुम्हाला दूध पाजलेलं आहे. आईत्व आणि दायित्व हे दोन्हीसुद्धा तिने सांभाळलेले आहेत. म्हणून तुम्ही तिला दीक्षा देण्यास नाकारताय काय? भगवंत म्हणतात, नाही आनंदा, तसं नाही. स्त्रियांना दीक्षा देणं हे खूप कठीण आहे. मग त्यानुसार भगवान बुद्धास विनंती करतच राहिले आणि